विभाजन ढोंडवली संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आणि आमची पंच ऑफिशियल पंच आपण देखील मैदानाकडे रवाना व्हायचे आहेत. हॅलो हॅलो. इथे समोर केले चेंडूला 20 मध्ये मात्र क्षेत्ररक्षक वाईड ऑफ मिडल रिझन मध्ये चेंडू फील करते. तोपर्यंत एक सिंगल रन्स राहुल पूर्ण करतोय. राहुल ऑफ द मार्क एका दोन अकाउंट ओपन होतोय आई गावती कोलिवली या संघाचा. कोलिवली संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इथे मात्र मिस्टाईम फाटका चेंडू हवे मध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्याच्या आवाक्याबाहेर चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार चौकार. सध्या धामणगाव येथे 40+ स्पर्धेचं आयोजन देखील पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेमध्ये जय संतोषी माता अनगाव जय संतोषी माता गावदेव स्पोर्ट्स अनगाव संघ त्या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळतो आणि त्या स्पर्धेमध्ये त्या संघाचं पारडं देखील जट आपण पाहतोय. त्या संघाला सचिन 11 अग्रेपाडा संघाकडून विजयासाठी हार्दिक शुभेच्छा. इथे मिस टाइम फाटकाच्या नॉईमध्ये कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आणि कुठल्या प्रकारची चूक नाही. बिग ब्लॉक मोठा मासा घालायला लागतोय वैभव पाटील जो मागील सामन्यामध्ये सामनावी ठरला होता तो मात्र इथे बाद होताना. थँक्यू डीजे. न्यू बॅटर कुमार पाहायला मिळतोय. वैभव बाद झालेला आहे. वैभव याने बाद होण्यापूर्वी 2 चेंडूचा सामना करताना 4 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. मध्ये बिग विकेट आपण पाहतोय ढोंडवली संघाचे नावे पाहायला मिळते. जो फलंदाज आजच्या दिवसामध्ये रनंत रतीब धावांचा पाऊस मुसळधार बरसवत होता तो फलंदाज इथे मात्र स्वस्तात बाद होताना पाहायला मिळतोय. प्रज्वल दलवी बॉलिंग ट्रॅकवर क्विक केलेला चेंडूला पायांच्या समोरचा चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकलेल्या फलंदाजांना क्विक थ्रो आणि क्विक रन देखील पाहायला मिळत आहे. धावसंख्या 6. आपण सामना पाहतोय वीरपासून ढोंडावली विपक्ष गावदेव कोलिवली या दोन संघामध्ये. गोलंदाज प्रज्वल दलवी बॉलिंग ट्रॅकवर सामना फलंदाज राहुल. इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातो वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार धाव मधील 4 चौकार.
शेवटचा सामना आपण प्रत्येकी 4 षटकांचा पहिले षटक समाप्त झालं. पहिले षटक समाप्त धावसंख्या 10 दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते. एक फलंदाज बाद झालेला वैभव पाटीलला, ज्यांनी 4 धावांचे योगदान आपल्या संघासाठी दिलेले आहे. तर मैदानामध्ये सध्या आपण बघूया आई गावठी कोलिवली संघाकडून राहुल आणि कुमार ही जोडी, तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज वीरबजरंग ढोंडवली संघाकडून गोलंदाज सज्ज होताना आयुष भोईर. इथे मात्र फुलटा चेंडू, फुलटाचा फुल टोल वसूल चेंडूला भिरकावून दिलेला आहे मिडुकाचीवरून सेम आभार. 6 धावांसाठी षटकार. प्रेक्षक आपण देखील तयारी करायचं. आपण जर सीमाशे बाहेर एव्हा झेल पकडता तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी तालुका उपाध्यक्ष श्रीकांत सतीश गोणे साहेबांकडून आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कॅश लोवर कॅश लो उद्या पारितोषिक कदाचित डबल देखील पाहायला मिळू शकते. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. उंच उंच लांब नाही, क्षेत्रक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. दुसरा हादरा आई गावठी कोलिवली या संघाला. न्यू बॅटर पुनीत मैदानामध्ये जाताना आपण पण 2 फलंदाज बाद झालेले आहेत आई गावठी कोलिवली या संघाचे. पहिला फलंदाज वैभव बाद झाला होता आणि त्यानंतर बाद होताना कुमार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 16 स्थिर. दुसरं षटक मार्गास आयुष भोईर दुसऱ्या षटकात चालताना. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतोय कोलिवली विरुद्ध ढोंडारोले या 2 संघामध्ये. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला मात्र पॉइंट रिझन मध्ये झेल आणि इथे मात्र फलंदाज फेल. तिसरा हादरा कोलिवली या संघाला. पुनीत आल्या पावली माघारी परतताना आपण बघतो या क्रिकेटचा फटका होता, मात्र या गॅप त्याला शोधता आला नव्हता. अगदी पॉइंट रिझन मध्ये या तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाने कुठल्या प्रकारची चूक केली नाही. रॅपिड कॅच होता, मात्र कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक ज्याप्रमाणे त्यांनी हा झेल पकडलेला आहे. न्यू बॅटर चेतन आणि विकेट हॅट्रिकवर गोलंदाज आयुष भोईर. समोर खेळलाय डाऊन द ग्राउंड स्ट्रेटचा फटका. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 17 धावसंख्या 17 आपण पाहतोय. आई गावठी कोलिवली विपक्ष वीरबजरंग ढोंडारोले या 2 संघामधील सामना आपण पाहत आहोत. सायंकाळी 17 मधील शेवटचा सामना दुसऱ्या दिवसामधील पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस चांगला चेंडू पूर्णपणे चक्कीत बीट केलेल्या फलंदाजाला. या चेंडूवर मात्र गोलंदाजाने बोटे देखील फिरवली होती. चांगल्या चेंडूच्या हाताने पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर थोडासा मूव होताना पाहायला मिळाला होता. दुसरं षटक प्रगतीपदावर आयुष भोईर दुसरं षटकात चालताना. सामन्यातील फलंदाज चेतन. इथं मात्र चेंडूला फोर्स केलेला आहे. फोर्सिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे, मात्र हे आपण पाहू शकता हात आहे लेकिन मूव नाही लगा असंच म्हणावं लागेल, कारण झेल कॅरी करू शकला नाही क्षेत्ररक्षकाने. परिणामस्वरूप जीवदान मिळते फलंदाजाला.
दोन षटके समाप्त झाले. दोन षटके समाप्त नंतर आई गवती कोलिवली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 3 बाद 18 धावा. इथून दोन षटकांचा खेळ अजूनही शेष आहे आणि येणाऱ्या दोन षटकामध्ये या कोलिवली संघ पाहूया किती धावा कुठून किती धावांचं आव्हान इथे समोरील वीरबजरंग धोंडावली संघासमोर ठेवतोय. मित्रांनो ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना बेवडे तालुका उपाध्यक्ष श्रीकांत सतीश गोणे साहेब, मनसे पंचायत समिती अध्यक्ष अनगाव गट अजितभाई मडवी साहेब, त्यानंतर मनसे सल्लागार ललित मडवी साहेब, मनसे पंचायत समिती गट अनगाव उपाध्यक्ष आदेश बसवंते साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे जे आकर्षक ट्रॉफीज आहेत ते आम्हाला खानपेगावचे युवा नेते अमोल सुदाम तारे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर त्यांचे देखील विषय धन्यवाद व्यक्त करतोय. दोन षटके समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 18 धावा. 9च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा आतापर्यंत जोडल्या आहेत त्या आई गावती कोलिवली या संघाने. इथं मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जाते सीमा पार मेडुका चेरून 6 धावांचा षटकार. उमेश दलवीचं स्वागत इथे मात्र षटकाराने करताना फलंदाज पाहायला मिळतोय. राहुल यांनी चेंडूला गोल केलेले. षटकाराने इथे आपण पाहतोय इथे समाचार घेतलेले आहे. पुन्हा एकदा मोठा फाटका 2 रो. हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार. 2 में 2 ठोक डाले. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. संघाची धावसंख्या 6 ने वेगाने वरती धाव प्ले करत 30 धावा. इथे मात्र कटरचा वापर मात्र चेंडू जास्तच कट होतोय. 55 वाईड येतोय अवंत वारच्या प्रमाणे. धावसंख्येमध्ये सिंगलने बाहेर पडते. धावसंख्या पोहोचते ते 31 वर. आक्रमक फलंदाजी करताना राहुलला पाहायला मिळतोय 2 षटकार सलगचे. त्याच्या बॅट होताना तिसरा देखील खेळण्याचा प्रयत्न होता मात्र यावेळी मिस टायमिंग. झेल होण्यासारखी संभावना नाही. एकशा मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. अखेर डीपला चेंडू अडवला गेलेला आहे. मात्र फक्त 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावीने कोलिवली संघाची धावसंख्या पोहोचते ते 33 वर. डबल 3. फोर्स केलेल्या चेंडूला हा देखील फटका बसलेला. मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कुठल्याच प्रकारची चूक नाही. स्वतःच गोलंदाजीवर झेल पकडताना उमेश दलवे आणि त्या मात्र खेळी संपुष्ट देतोय फलंदाज राहुल याची.
आमचे स्क्वेअरचे पंच नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर मैदानामध्ये आपण पाहतोय सध्या. स्क्वेअरचे पंच एक्स्ट्रा प्लेयर आहे, कुत्र्याच्या रूपाने त्याला बाहेर पाठवायचं आहे. जिद्दी या क्रिकेट तो देखील खेळताना पाहायला मिळतोय, मैदानातून बाहेर जायला बघत नाही. यावेळी मात्र अतिशय सुरेख चेंडू, पूर्णपणे वलताना चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू वापसी करताना गोलंदाज उमेश दलवी. न्यू बॅटर प्रशांत आले. या पहिल्या चेंडूवर नक्कीच आपण बघितले तर शांत ठरले गोलंदाजाने. स्विंग अँड मिस, कटरचा वापर, लेग कटर डिलिव्हरी. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. 3 षटके समाप्त झाले. 3 षटके समाप्तीनंतर ऐगोदी कोलिवली संघाची धावसंख्या 33 धावा. बरोबर 11च्या सरासरी प्रति षटकामध्ये धावा पाहायला मिळतात. शैलेश यांनी विकेट प्राप्त केलेलं पहिल्याच चेंडू आपण पाहतोय विकेट प्राप्त करताना पाहायला मिळतोय. 5 फलंदाज बाद झाले. निम्मा संघ घरात संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 33 या धावसंख्येवर 5 फलंदाज बाद झाले आहेत. फॉलोअर विकेट जर बघितलं तर पहिला फलंदाज बाद झाला होता 5 या धावसंख्येवर. त्यानंतर 16 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झाले होते आणि 33 या धावसंख्येवर आणखीन 2 फलंदाज बाद झाले आहेत. अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळतंय. मनोज जोशी, पिंट्या जोशी या नावाने त्यांची ओळख आहे. दरम्यान एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ते 34 वर 34. उद्या मित्रांनो फ्री मेडिकल कॅम्पचं आयोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सर्व लाभार्थ्यांनी नक्कीच इथे नक्कीच या ग्राउंडमध्ये ह्या कॅम्पचा आपण लाभ उचलायचा आहे. इथे ऑन साईडला मेडिकल रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षण सज्ज, चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि सुरेख अगदी दोन्ही स्टाईलने नक्कीच येथे मात्र आऊट केलेले रनआउटच्या रूपाने फलंदाजाला. नक्कीच उद्या मित्रांनो या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. या स्पर्धेमध्ये उद्या फ्री मेडिकल कॅम्पचं आयोजन केले गेले आहे. सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत हा कॅम्प असणार आहे. सुपर संडेमध्ये नक्कीच ही सुपर चान्स सर्वांना असणार आहे, कारण आपण पाहतोय सर्व आजारांवर इथे चेकअप केले झाल्याने फ्री मेडिकल कॅम्पचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. कसल्या प्रकारची फी नसणार आहे. नक्कीच गोळ्या औषधे देखील आपल्याला मेडिकल देखील फ्री दिले जाईल. मसाज वगैरे नक्कीच सर्व आपण पाहतोय. अजमा कुपिंग थेरपी, बॉडी मसाज, त्यानंतर फ्लॅम थेरपी, जॉईंट पेन, किडनी स्टोन मेडिसिन, नशामुक्ती मेडिसिन आणि श्री विंध्यत्व अशा नक्कीच अनेक आजारांवर हे मेडिकल कॅम्प आपल्याला पाहायला मिळेल. तर सर्वांनी या मेडिकल कॅम्पचा अवश्य लाभ घ्यावा.
उद्या बरोबर 10 वाजता या कॅम्पला सुरुवात होईल. तर दुपारी 1 वाजेपर्यंत हा कॅम्प आपल्याला सुरू पाहायला मिळेल. इथे मात्र मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये शतरक्षक तिथे आहे मात्र त्याच्या वरून चेंडू निघून जातो सीमा पार. 7 धावांचा षटकार. काय त्याला फटका मिस टायमिंग नाही तर प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला होता. उंची जास्त आणि लांबी देखील गाठताना पाहायला मिळाला होता. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅन रिझर्व मध्ये. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला गेलेला आहे. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज धावचित आणि अशा प्रकारे या 4 षटकांची समाप्ती देखील झालेली आहे. 4 षटकामध्ये या 42 धावा धावलीकर आई गावते कोलिवली संघाने या जोडल्या. त्यांनी 43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. इथे मात्र वीरबजरंग धोंडावलेल्या संघासमोर. या स्पर्धेमध्ये आम्हाला विशेष ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण पाहतोय या आम्हाला विशेष सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे. ज्यामध्ये इरफान बुरे साहेब असतील, त्यानंतर नितीन जोशी साहेब असतील, अमोल तारे साहेब असतील, त्यानंतर किशोर जाधव साहेब, राम शेलार साहेब, गजानन राजाराम राऊत साहेब, त्यानंतर ज्ञानेश्वर पवार साहेब, संजय कासार साहेब, दयानंद पाटील साहेब, रोहन पाटील साहेब, संजय म्हात्रे साहेब असतील, रोहन पाटील साहेब असतील, त्यानंतर संतोष म्हात्रे साहेब असतील, भाऊ मंडवी साहेब असतील, नितीन राऊत साहेब असतील, त्यानंतर दीपक पाटील साहेब असतील, शंकर निवळे साहेब असतील, त्यानंतर आपण जर बघितलं तर गणेश कासार साहेब असतील, रेखा कासार मॅडम असतील, त्यानंतर कुणाल शेलार साहेब असतील, केतन म्हात्रे साहेब असतील, डॉक्टर नूर अन्सारी साहेब असतील, ज्यांचा कॅम्प उद्या आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर अमोल भोईर साहेब असतील, कैलास सेलार साहेब असतील, त्यानंतर भाऊ मडवी साहेब असतील, म्हात्रे साहेब असतील, गणेश म्हात्रे साहेब असतील, विजय गोडे साहेब असतील, अनिल गोणे साहेब असतील, ओमकार निपुर्ते साहेब असतील, संदीप भोईर साहेब असतील, देवेंद्र गोडे साहेब असतील, सुनील गोडे साहेब, गणराज माली साहेब, सुधाकर शेलके साहेब, प्रशांत गायकवाड साहेब. या सर्वांचं विशेष योगदान, आमचं विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहतो या स्वप्नील पाटील साहेब, राजू शालार साहेब, मयूर ठाकरे साहेब, देवेन गोणे साहेब, मनीष जोशी साहेब, राजेंद्र भोईर साहेब आणि स्वप्नील गोडे साहेब. या सर्वांचं विशेष धन्यवाद लाभलेलं आहे. विशेष सहकार्य या त्यांचं लाभल्याने म्हणूनच त्यांचं आम्ही मनुष्य आभारी व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्याच्या माध्यमातून आम्हाला चांगला सपोर्ट लाभलेला आहे, ज्याच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच यशस्वी आपल्याला पाहायला मिळते. या सर्वांचं विशेष धन्यवाद, ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. 43 धावांचं लक्ष आहे आणि 43 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी या डोंडले संघाकडून सर्व जोडी मैदानामध्ये या एंटर होताना पाहायला मिळते. उद्या मित्रांनो पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल जय भारती बाबा दामणगाव विपक्ष जय बजरंग सोनटक्के या दोन संघामध्ये. उद्या दुसरा सामना कृष्ण लेवन कव्वाड विरुद्ध जयान मन भरे या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर दामणगाव सोनटक्के मधील विजय संघ कव्वाड भरे मधील विजय संघाशी लढताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर त्यामध्ये विजय संघ साईज कोशिंबे संघाशी लढताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर साई स्पोर्ट्स वडाचा पारा विपक्ष येणार बोरपाडा बी सामना आपण पाहणार. त्यानंतर जनमन पालकने विपक्ष सानवी स्पोर्ट्स आई गावती तिसाई खालिंग हा सामना आपण पाहणार. त्यानंतर पालकने आणि खालिंग मधील विजेता संघ गावदी पारिवली संघाची लढताना आपल्याला पाहायला मिळेल. कालचा दिवस पारिवली संघाच्या नावे राहिला होता. पाहूया आजचा दिवस कुठल्या संघाच्या नावे राहते. उमेश दलवी आणि प्रज्वल दलवी जोडे मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज
वैभव पाटील सज्ज होताना. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. इथे समोर खेळला चेंडूला डाऊन द ग्राउंड आणि चेंडू निघून जातोय स्टेट लॉंग रिझर्व मधून सीमा पार. 4 साठी चौकार. बॅट मधून हा चौकारीने त्याने स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे. इथे केवळ चेंडूला दिशा दिली आपण पाहतोय. अंतिम क्षणी फक्त नक्कीच चेंडूला दिशा देताना फलंदाज पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आणि त्यानंतर मात्र छोट्या बॅकटिपचा वापर करून केवळ चेंडूला ढकललेला आहे. धावसंख्या 5 आव्हान 43 धावांचा आहे. सायंकाळच्या 17 मधील सामना आपण पाहतोय. 2 मातबर संघामध्ये एका बाजूला कोहली दुसऱ्या बाजूला ढोंडा अडवले. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बेट चकित करताना फलंदाजाला प्रज्वल दलवी थोडासा हैराण परेशान पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे हा चेंडू वैभव पाटील यांनी हाताळला होता. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, लेकिन अग्रीबाड़ा क्रिकेट के सुहानी शाम आप सभी के नाम. स्वर्गीय सचिन गोनी स्मृती चषकाचे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. प्रज्वल दलवी देखील सिंगलने आपला अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 6. आपण सामना पाहतोय. आईगवती कोलिवली विपक्ष वीर बजवून ढोंडावलेल्या 2 संघामध्ये आव्हान 43 धावांचं ठेवलं गेलेलं आहे. इथे मात्र चांगला चेंडू अगदी या फलंदाजाला फॉलो केला होता. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि म्हणूनच रुपेश आपण बघितलं चेंडूचा वेग देखील वाढवला होता गोलंदाज वैभव पाटील याने. कारण वेगवान चेंडूवर रिव्हर्स फटका खेळणं खूप कठीण असतं. त्यासाठी प्रॉपर टायमिंग तुम्हाला साधावं लागतं. चतुर गोलंदाजी आपण बघतोय. चतुर गोलंदाज वैभव पाटील कडून. इथे देखील वेगवान चेंडू. यावेळी देखील बेट केलेला मात्र एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये कोहिनूर ऑफ कोलिवली वैभव पाटीलचे पाहायला मिळालेले आहे. विथ बॅट विथ बॉल चांगले कामगिरी करताना पहिल्या षटकात समाप्ती झालेली आहे. आणि पहिल्या षटकात समाप्ती धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 7 धावा. उद्या सर्वांसाठी मेडिकल कॅम्पचं देखील आयोजन केलं गेलेलं आहे. फ्री मेडिकल कॅम्प असणार आहे आणि सर्वांनी नक्कीच त्या संधीचा लाभ घ्यायचा आहे. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला सर्वांना आव्हान केलं जाते ते सचिन 11 अग्रेपाडा या संघाकडून की आपण सर्वांनी त्या फ्री मेडिकल कॅम्पचा लाभ घ्यायचा आहे. फ्री एंट्री असणार आहे. फ्री मेडिसिन देखील आपल्याला प्रोव्हाइड केली जाईल. नक्कीच स्क्रीनवर आपण पाहू शकता उद्या या फ्री मेडिकल कॅम्पचं आयोजन केले गेले. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर मोबाईल स्क्रीनवर देखील पाहू शकता. या स्पर्धेच्या माध्यमातून समाजसेवा देखील नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळते. केवळ क्रीडा नव्हे तर सामाजिक सेवा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हे ध्येय चांगलं आणि जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे सचिन अग्रेपाडा या संघाचा. राहुल येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटकात समाप्तीनंतर बिनबाद 7 अशी धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती वीर बजरंग ढोंडावलेल्या संघाची. गोलंदाज राहुल बॉलिंग ट्रॅकवर दूरच्या टोकाकडून. फील्डमध्ये परिवर्तन केले गेलेले आहे. डीपमध्ये मोठ्या संख्येने क्षेत्रक्षेत्रामध्ये तैनात केले गेले आहेत. मात्र 4 शतकचे अजूनही 30 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र सरळ बॅटने फटका केलेला आहे. टक असा आवाज आलेला आणि चेंडू निघून जातोय. वाट ऑफ लॉंग ऑफच्या वरून सीमा पार. झन्नाटेदार षटकार. फटका आपण पाहतोय. स्वागत राहुल याचं करताना फलंदाज उमेश राहुल याचा चेंडू सीमाशी गोल करताना पाहायला मिळतोय. इथून अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते दुहेरी अंकामध्ये 13 धावा.
17 चेंडूचा खेळ शेष आणि येणाऱ्या 17 चेंडूमध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 21 या सामन्याचं पाहायला मिळतंय. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि पुन्हा एकदा सामना करपर्यंत उमेश दलवी. इथे पायांच्या समोर लागलेला चेंडू अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. बुंद्यात हाताळला गेलेला चेंडू आपण ब्लॉकर मधला चेंडू होता. शेवटी बॅकवीचा वापर करून केवळ चेंडू आपण बघितला तर स्टंप कव्हर केले गेले होते. सन्मान दिला होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते आणि संघाची धाव संख्या पोहोचते ती 14 वर. राहुल राईट मोर द स्टंप. इथे मात्र चांगला चेंडू, थोडासा चेंडू पडल्यानंतर मूव देखील होताना पाहायला मिळतोय. चेंडूवर बोट फिरवली होती गोलंदाज राहुल याने. षटकार खर्च केल्यानंतर कमबॅक देखील करताना तो पाहायला मिळतोय. 43 या लक्ष्याचा पाठलाग वीरभद्र ढोंडवली संघ करताना आपण पाहत आहोत. दुसऱ्या डावामध्ये सलवेजोडी मैदानामध्ये उमेश दलवे आणि प्रज्वल दलवे ढोंडवली संघाकडून पाहायला मिळते. तर दुसऱ्या षटकातला गोलंदाज राहुल सज्ज झालेला आहे. पलटी शॉट मात्र इथे मात्र विकेटचं पतन थर्मॅरेजर मध्ये झेल आणि इथे समाप्त होते फलंदाजाचा खेळ. पहिला फलंदाज बाद होताना प्रज्वल दलवीच्या रूपाने. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण पाहतोय थर्मॅर रिझन मध्ये झेल पकडल्या आदेशाने पलटी शॉट करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो त्याच्या अंगलट आलेला. प्रज्वल दलवी हा बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. न्यू बॅटर आयुष वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सामना आयुष इथे मात्र एज अँड ड्रॉप बॅटची काढा घेऊन चेंडू एस्ट्रेनच्या मागे गेला होता, मात्र एस्ट्रेक्षकाला तू झेल कॅरी करता आलेला नाही. अल्पेश जाधव यांच्याकडून कोलिले संघाला ऑल द बेस्ट आलेले आहे. तसेच अल्पेश जाधव यांनी या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ राहुल दुसरं षटक घालताना तर राहुल याचा सामना करायला यावेळी फलंदाज उमेश दलवी. चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतो. एक चौकार एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आलेला आणि वैयक्तिक 13 धावसंख्येवर सध्या तो फलंदाजी करत आहे. त्याच्यावर पूर्णपणे आता मदार असणार आहे ढोंडवलेल्या संघाची. फ्री केलेल्या चेंडूला मनगडी फटका. मिडियम ग्रेजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू निघून जातोय सीमा पार. 1-2 चौकार. दोन षटकाची समाप्त झालेल्या 2 षटक समाप्तीनंतर वीरभद्र ढोंडवली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 19 धावा. इथून 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. सायंकाळी 17 मधील शेवटचा सामना आपण पाहतोय स्वर्गीय सचिन घोणी स्मृती चषक 2026 मधील आईगवदी कोलेर विपक्ष वीरभद्र ढोंडवली या दोन संघामध्ये. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. उद्या सुपर संडे या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. पहिला दिवस पारिवली संघाच्या नावे राहिला होता. दुसरा दिवस आता मात्र कुठल्या संघाच्या नावे राहील पाहावे लागेल. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना. एका बाजूला कोलेली तर दुसऱ्या बाजूला ढोंडावली. 43चं लक्ष आणि 43 लक्षाचं पाठलाग करताना आतापर्यंत 2 षटकांची समाप्ती धावसंख्या 19
धावफलके जोडलेले आहेत त्या डोंबिवली संघाने. सुटी धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 20 वर. 11 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 23 धावांची अजून आवश्यकता आहे. संजय बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक घालताना गावती कोलिवली या संघाकडून. तर संजयाचा सामना करेल फलंदाज उमेश. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न मग ते जिथे खेळायचं होतं ते खेळू शकला नाही. तर ऑफ साईडला चेंडू खेळला जातो मात्र चेंडू जातो ऑन साईडला. पंचांचा लेग बाचा इशारा येतोय. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ते 21 वर. इथून 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शेष आहे. प्रत्येक चेंडू नंतर आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळते. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. दहा चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज संजय बॉलिंग ट्रॅकवर दररोजच्या टोकाकडून. इथे मात्र खराब चेंडू दिशाचे भटके पडे बडे फटके. चेंडू निघून जातो सीमा पार 4 धावांसाठी चौकार आणि पंचांचा मला वाटतं नो बॉलचा धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 26 आपण पाहतोय. एक बाद 26 आणि इथून 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या 10 चेंडूचा खेळ शेष आहे. इथे डाऊन ते ग्राउंड फटका खेळला आहे. बॉलर बॅक आहे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. लॉंग ऑफ लॉंगच्या मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय काय घडलं तर स्कळक पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत येते मात्र घेतल्या रनआउट साठी. सॉफ्ट सिग्नल पंचांनी सांगायचं आहे. नॉट आउट सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. सुक्रू आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. ग्रीन सिग्नल पंचांकडून दिला गेलेला आहे. फलंदाज नॉट आउट म्हणजे 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केल्या आणि 2 धावणे आता मध्ये संघाची धावसंख्या 28. इथून 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या 9 चेंडूचा खेळ शेष आहे. 9 चेंडूने 15 धावा. सायंकाळी 17 मधील हा सामना आपण पाहतोय डोंबिवली विपक्ष कोलिवली या 2 मातेभारी संघामध्ये. फाईन केल्याचा प्रयत्न शफल केल्याचा प्रयत्न होता मात्र प्रॉपर टायमिंग साधलं नाही फलंदाजाला. आयुष्य आपण पाहतोय आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलताना 8 चेंडूचा खेळ शेष आहे. 8 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये शेवटचा एक अवधी कोलिवली विपक्ष वीरबजरंग ढोंडावली या 2 संघामध्ये. वेगवान चेंडू पाहायला मिळतो मात्र पंचाचा इशारा येतो वाईट कारण दिशेमध्ये भरकटना गोलंदाज. अव्वल वाढ रूपाने वेग भन्नाट होता मात्र दिशेवर कंट्रोल पाहायला मिळाले नाही. धावसंख्या 29. 8 चेंडूने 14 धावांची आवश्यकता आहे.
आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. वीरबजरंग ढोंडावणे विपक्ष आई गवदी कोलिवले या दोन संघामध्ये कालचा दिवस नक्कीच पारवली संघाने गाजवला होता. काल टॉप 3 मध्ये पोहोचणारा पारवली पहिला संघ ठरला होता आणि आज कुठला संघ दुसरा संघ ठरेल याचं उत्तर मात्र या सामन्यानंतर मिळेल. अगदी या खोलात हाताळलेला चेंडू खोला टप्प्याचा चेंडू होता. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करताना ढोंडावली संघाची धाव संख्या 2 ने पोहोचते ती 31 वर 31. आणि आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 7-12 खरं तर शेतकऱ्यांच्या आवडीचा शब्द 7-12 अर्थात 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. मात्र अजून या सामन्याचा 7-12 मात्र स्पष्ट नाही. आपण बघतोय 7-12 फसलेला आहे. समोर केलेल्या 20 मध्ये शतरक्षक टीम मध्ये सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एक धावेपेक्षा अधिक नाही. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये इथून 11 धावांची आवश्यकता आहे. 6-11चं समीकरण. सहा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 6-11चं समीकरण. पाहूया सामना अजूनही संपलेला नाही. मी तर म्हणेन अजूनही दोन्ही संघांना समान संधी 50-50 या अवस्थेमध्ये हा सामना सापडलेला आहे. बंद लिफाफ्याप्रमाणे सामना पुढे पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. कुठला संघ सामना जिंकू शकतोय. इथे मात्र आपण पाहतोय कोलिवली संघ देखील हा सामना सहजासहजी सोडणार नाही, कारण हा संघ देखील फायटर संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला ढोंडावली संघ देखील सहजासहजी हार मानणार नाही. दोन मात्यपर संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन बलाढ्य संघ आमने सामने आपण बघतो. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत सध्या सचिन अग्रेपाडा आयोजित सर्व सचिन गुणे स्मृती चषकामधील आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे षटक घालण्यासाठी गोलंदाज पुनीत आलेले आहे. पुनीत आपण बघतोय. पुनीत याचा सामना करत फलंदाज आयुष. इथे मात्र बेस्ट टाइम फटका. चेंडू आहे मध्ये स्वतः गोलंदाज पुनीत चेंडू खाली कॉट अँड बॉलच्या रूपाने फलंदाज बाद. आयुष्याची खाली संपुष्टात. न्यू बॅटर अक्षय पाटील. आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. पुणे त्यांनी पहिल्याच चेंडूवर इथे मात्र आयुष्य याला माघारी धाडलेलं आहे. स्वतःच्याच गोलंदाजीवर त्यांनी झेल पकडलेलं आहे. आणि मी उल्लेख केला होता की डोंडरली संघ जेवढा फायटर आहे तेवढाच फायटर कोलिवली संघ देखील पाहायला मिळतोय. कोलिवली संघ देखील हा सामना सहजासहजी सोडणार नाही. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 5-11चं समीकरण. पुणे त्याचा सामना केला फलंदाज यावेळी अक्षय. इथे मात्र अक्षयच्या बॅट करायला फटका. चेंडू निघून जाते सीमा बार. लांब पाल्याचा षटकार. क्या बात है. ये तो सीधे साधे अक्षय नहीं है.
लक्ष नाही आपण पाहतोय षटकरांनी घ्या नक्कीच त्यांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलं आणि या षटकाराने आता मध्ये समीकरण खूपच सोपं झालेलं आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर पिंट्या जोशी सांगतात की येणाऱ्या 4 चेंडूमध्ये इथून 5 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज आणि इथे मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचाची देखील मदत इथे घेतली गेलेली आहे. इज वाईट डिलिव्हरी आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना बदलताना पाहायला मिळतंय. 4 चेंडूंनी 4 धावांची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांची देखील गर्दी आपण बघतोय. उद्या तर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळेल कारण उद्या सुपर संडे असणार आहे. 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. समीकरण आपण बघितलं तर आता मध्ये सोपं झालेलं ते डोंबिवली संघासाठी कारण अगदी ABCD प्रमाणे इझी इक्वेशन सध्या स्कोरवर पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. पुनीत बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज अक्षय. इथे कटर डिलिव्हरी लेग कटरचा वापर करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. आता मात्र 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. 3-4चं समीकरण. सामना अजूनही संपलेला नाही हे दाखवून देताना आपण बघतोय की गोलंदाज पुनीत रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. ही 4थी धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे आणि आता मात्र समीकरण आपण पाहतोय धावफलकावर 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 2 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी म्हणजे या धावा कंपल्सरी करावेच लागतील इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला कारण या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग इज कंपल्सरी. 2 चेंडूने 3 धावांची आवश्यकता. आता माझं स्ट्रायकर एंडला आपण पण उमेश दलवी वैयक्तिक 16 धावसंख्येत फलंदाजी करतोय ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकाचा देखील समावेश आहे. 17 धावसंख्येत फलंदाजी करतोय. दोन चेंडूंनी 3 धावांची आवश्यकता आहे. 2-3चं समीकरण. इथे ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तो पूर्ण केली जाते. जोपर्यंत शतक चेंडू फेल करेल फेके करेल. दुसरी धावेचा प्रयत्न आणि काय घडलंय इथे चुकी केली जाते कुमार कडून. कुमार तू मार लेकिन कुमार याला मारता आलेला नाही चेंडू ऐष्ट्यांवर आणि चुकी आता मात्र मागणी ठरवू शकेल ती या कोहली या संघाला. आणि आता मात्र आपण पाहतोय शेवटचा एका चेंडूचा खेळ शेष आहे आणि 1 धावेची आवश्यकता. क्या बात आहे. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 1 धाव हे समीकरण पाहायला मिळतं. पैसा वसूल सामना. प्रेक्षकांना विनंती असेल तर सामना आवडला असेल तर जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. पैसा वसूल सामना आपण बघतोय सचिन एलवेड आग्रेपाडा आयोजित स्वर्गीय सचिन घोणे स्मृती चषकामधील मातबर 2 संघात आणि सामना सुरू होण्याअगोदरच आम्ही उल्लेख केला होता की हा सामना नक्कीच रंगतदार रोमहर्षक प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण दोन्ही मातबर बलाढ्य संघ आहेत. दोन्ही ताकदीचे संघ आहेत आणि म्हणूनच बेट्स वर्सेस बेट्स अशी लढत असं वर्णन देखील केलं गेलं होतं. शेवटचा 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. काय दडलं या चेंडूमध्ये तर या चेंडूमध्ये दडलंय या सामन्याचा रिझल्ट गोल्डन रन्स किंवा तर गोल्डन डिलिव्हरी. नक्कीच
असा सामना होण्यासाठी काही निर्णय देखील घ्यावे लागतात. आयोजकांचं देखील कौतुक करावे लागेल. नक्कीच त्यांची स्पर्धा सफल पाहायला मिळते. सामना कुठल्या संघ जिंकू दे मात्र या स्पर्धेचा आणि क्रिकेटचा देखील विजय होताना पाहायला मिळेल. 1 एका धावेची आवश्यकता. वॉट अ मॅच. थोडंसं कूल क्लायमेट आहे मात्र हॉट सामना पाहायला मिळतोय. थंडी में गरमी का एहसास आपण पाहतोय. आता मात्र हा सामना खूपच गरम झालेला आहे. 1 एका धावेची आवश्यकता. सामना सुरू करायचा आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. पुनीत आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. हा सामना आता मात्र पुनीत विपक्ष उमेश असं देखील आपण म्हणू शकतोय. कारण जे काही करायचंय ते पुनीत याला करायचंय. जे काही करायचंय ते उमेश याला करायचंय. पुनीत वर्सेस उमेश असा सामना देखील हा आपण म्हणू शकतोय. एका धावेची आवश्यकता. देखते आज की शाम किस टीम का रहते नाम, लेकिन ये क्रिकेट की सुहानी शाम आप सभी के नाम. रम्य सायंकाळ आणि कडक मॅच या सायंकाळी सत्रामध्ये पाहायला मिळते. 1 एका धावेची आवश्यकता. पैसा वसूल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. या काय दडलंय या सामन्यामध्ये. गोल्डन डिलिव्हरी किंवा गोल्डन रन. क्लोज क्षेत्ररक्षक देखील तैनात केले गेलेत. शेजारी वाढलेले आहेत. अमरेला फिल्डिंग आपण बघतोय. पावसाळ्यामध्ये छत्री उघडल्यानंतर जे दृश्य पाहायला मिळतंय ते दृश्य सध्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. 1 एका धावेची आवश्यकता. वॉट अ मॅच. असा सामना होणे नाही आपण पाहतोय. फायनलच्या पहिले फायनल नक्कीच आपण पाहतोय. वेस्ट वर्सेस बेस्ट फायनलच्या आधी हा फायनलचा सामना पाहायला मिळतोय. 1 एका धावेची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल पाहावं लागेल. स्वी केलेला चेंडू. और दोस्तों आज की शाम वीर बजरंग ढोंडौली टीम के नाम, उमेश दलवी के नाम, प्रज्वल दलवी के नाम